मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आजचा जो आपला विषय आहे तो वनरक्षक भरती संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. कारण की आपण पाठीमागता एकदा बघितलं होतं की वनरक्षक भरती संदर्भात मी पूर्णपणे जागा जेवढ्या आल्या होत्या त्याची पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितली होती. पण अजून देखील आज बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही विद्यार्थ्यांचा. कारण की आपल्याला माहिती आहे की बऱ्याच जणांना ताण लागले की आडखांदाची सवय असते. म्हणजे जाहिरात येण्याची वाट बघत असतात किंवा जाहिरात कधी येईल तेव्हा आपण अभ्यास करू, जेव्हा किंवा पूर्णपणे ऑफिशियल जी आर येईल तेव्हा आपण तयारी करू, असं बरेच विद्यार्थी करत असतात. मग त्याच्यामुळे ते विद्यार्थी मागे देखील पडत असतात. हे देखील तुम्हाला आपल्याला माहीत आहे. कारण की बऱ्याच जणांचं आपण उदाहरण बघितलेलं आहे की वर्षभर तयारी करायची आणि जेव्हा जाहिरात येणार आहे त्या कालावधीमध्ये निवांत बसायचं. आणि त्यामुळे जे विद्यार्थी फ्रेशर असतात, जे लगेच तयारी करून तातडीने तयारी करतात आणि आपल्यावर विश्वास जे ठेवतात. म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगतोय की बऱ्याच जणांना ही वाटते की काय बी सांगताय की ह्यांना काय कामधंदा नाही. पण मी तुम्हाला अशी प्रकारे माहिती सांगत आहे मित्रांनो, जागा ज्या आहेत आपल्याला माहिती आहे की कधी येणार आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या सुरुवातीचं लग्न करायचं असेल तर त्याच्या आधी साखरपुडा करावा लागतो, बैठक करावी लागते आणि त्यानंतर आपल्या लग्नाचा कार्यक्रम होतो. याच प्रकारे या भरती देखील असतं. सुरुवातीला जे येत असतो, त्यानंतर जागा येत असतात आणि त्यानंतर विवाह सोहळा असतो, म्हणजे भरती होत असते. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की भरतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. वनरक्षक भरती, वनरक्षक आणि वनसेवक ह्या दोन पदासाठी भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे. गट क चे हे पद आहेत. आपल्याला माहिती आहे की गट क चे पद हे वनरक्षक आणि वनसेवक आहेत. आता आपल्याला माहिती आहे की वनसेवकची पदं किती आहेत, तर एकूण 2000 वनसेवकची पद आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये वनरक्षक भरती जे आपल्याला माहिती आहे 5 महिन्यापासून आपण कालवा बघत आहोत की पेपरला देखील जाहिरात होते किंवा इतर आपण माहिती बघत होता. आणि आपण पत्रकारांनी देखील सांगितलेलं आहे की ही वनरक्षकची माहिती आहे जी खाजगी पद्धतीने दिलेली आहे. आणि त्या माहितीनुसार आपल्याला माहिती आहे वनरक्षक भरती जी आहे ती एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये वनरक्षक भरतीला सुरुवात होणार आहे. हे देखील तुम्हाला पाठीमागे सांगितलं. अजून देखील छाती टोकपणे सांगतो की वनरक्षकची भरती जी आहे ती 100% होणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार आहे. आणि ज्यांना विश्वास नाही त्यांनी निवांत बसा, कारण की आपल्याला काही घेणं देणं नाही. ज्यांना जर भरतीमध्ये सक्सेस होत असेल, 100% भरतीमध्ये काम व्हायचं असेल, 100% ह्याच्यामध्ये नोकरी लागत असेल तर त्यांनी व्हिडिओ बघा. व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, कारण की बाकीच्यांसाठी व्हिडिओ नाही. कारण की ज्यांना अजून देखील वाटतंय की सर काही सांगते भरतीचं काय वातावरण अजूनपर्यंत आलेलं नाही किंवा भरती होणार नाही, असं जर कुणाला वाटत असेल, कारण की त्यांनी निवांत बसले तरी काय अडचण नाही. आता बघू शकताय की वनरक्षक भरती 20 एप्रिलला मी तुम्हाला सांगितलं होतं की लेखी परीक्षा होऊ शकते. आणि आपल्याला माहिती आहे की वनरक्षक भरतीमध्ये कशा प्रकारे टप्पे असतात. तर सर्वात प्रथम लेखी परीक्षा असते आणि ती देखील ऑनलाईन पद्धतीने होत असते. हे देखील बऱ्याच जणांना माहीत असेल, ते देखील तुम्हाला सांगतो. तर वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होत असते आणि ती कंपन्यांद्वारे घेतली जाते. म्हणजे IPPS आणि TCS, म्हणजे IBPS आणि TCS ह्या दोन कंपन्या आहेत. ह्या दोन कंपन्यांमार्फत या वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा जी आहे ती राबवली जाते. आता पाठीमागे बघू शकताय, तर मी तुम्हाला सांगितलं नाशिकमध्ये 887 पदं जी आहेत ते नाशिकमध्ये वनरक्षक मंजूर आहेत. हे देखील लक्षात असणे गरजेचे आहे. आता एवढं देखील तुम्हाला सांगत आहे, पदं देखील आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1535 पदं जी आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. नागपूरमध्ये 1835 पदं आहेत. चंद्रपूरमध्ये 843 पदं आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पदं देखील आपल्यासमोर दिसत आहेत. तरी देखील बऱ्याच जणांचा विश्वास नाही. आता ज्यांचा विश्वास नाही त्यांना काही हरकत नाही, कारण की ज्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवल त्यालाच ह्याच्यामध्ये काम होणार आहे. कारण की उगाच टाईमपास म्हणून व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सोडून द्या. कारण की तुम्हाला सांगत आहे आता पोलीस भरती देखील वातावरण निर्माण झालेलं आहे. हे देखील लक्षात असणे गरजेचे आहे. आता पोलीस भरती आता मी सप्टेंबरमध्ये जर भरती आपली म्हणलेली आहे तर 15 सप्टेंबरपासून भरती सुरुवात होणार, हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे. आणि लक्षात घ्या, कमीत कमी कुठल्याही सरकारी नोकरी जर आपल्याला लागत असेल तर कमीत कमी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तयारी करणे गरजेचे आहे. म्हणजे कुठल्याही भरतीमध्ये जाण्या तर 1 वर्षाचा कालावधी त्या गोष्टीसाठी देणे गरजेचे आहे. आता आपल्या लक्षात घ्या की भरती कमीत कमी 4 ते 5 महिन्यावरून थांबलेली आहे ही पोलीस भरती. आणि त्या भरतीसाठी आपल्याला मी तुम्हाला सांगितलं 1 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो. आता 5 महिने झाले, आता 5 महिने राहिले, तर आता 5 महिन्यानंतर 100% भरती होईल. दिवसेंदिवस संपत चालले आहेत, रोजच्या रोज दिवस संपत चाललेले आहे. आता एप्रिल महिना देखील संपत आलेला आहे, मे देखील संपल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या भरतीमध्ये लवकरच भरती देखील कालावधी येऊन जाईल. तरी देखील बरेच विद्यार्थी विश्वास न ठेवण्या कारणाने ते देखील मागे राहतील. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे, जर तुम्हाला खरंच पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही फायदा मिळत नाही, फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हाच आपला गुणधर्म आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणे हे आपलं धोरण आहे. हे मी तुम्हाला सांगत आहे पूर्णपणे आपल्यापर्यंत. कारण की ह्या जगामध्ये कोणीही फुकट काम करायला तयार नाही. कारण की आपण जी तुम्हाला माहिती सांगत आहे की फक्त
प्रत्येकाला माहिती असावी, कारण की पोलीस भरती होणार आहे, वनरक्षक भरती होणार आहे ह्याचं गांभीर्य बऱ्याच जणांना नाही, कारण त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी मागं राहत आहेत. कारण की मी देखील उदाहरणं बरेच बघितलेली आहेत, कशामुळे विद्यार्थ्यांना मार्क कमी पडत आहेत. तर विद्यार्थी गांभीर्य घेत नाहीत परीक्षेचं. आता परीक्षा जवळ आली आहे, मी तुम्हाला एवढं जीव तोडून सांगतोय, परीक्षा जवळ आलेली आहे, पोलीस भरती होणार आहे. पण बरेच विद्यार्थी काय करतात, सोडून देतात. बघू भरती आल्यावर, बघू जाहिरात आल्यावर, बघू काय होतंय. आणि कधी जाहिरात येऊन जाते, कधी भरती होऊन जाते हे देखील कळत नाही आणि मार्क कमी पडतात. आणि ह्याच्यामुळे बरेच विद्यार्थी लागायचे राहून जातात आणि नवीन विद्यार्थी कमी कालावधीमध्ये विश्वास ठेवून अभ्यास करतात, स्वतःवर अविश्वास. कारण की भरती ती कधी होणार आहे हे देखील लक्षात घ्या. भरतीचं काही नाही, भरती आम्ही सांगितलं म्हणून भरती होणार नाही किंवा आम्ही सांगितलं म्हणून भरती होणार का. भरती आहे जी आहे ती करावीच लागणार आहे. वनरक्षकची पदे रिकामी आहेत आणि त्यानुसार आपल्याला जर लागायचे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तयारी लागली पाहिजे. आपल्याला माहीत आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा असते, कशाप्रकारे परीक्षा ज्यांनी दिली असेल त्यांना माहीत नसेल, आणि ज्यांना माहीत आहे त्यांनी देखील माहिती करून घ्या कशाप्रकारे परीक्षा असते, कशाप्रकारे सिलेबस असतो. त्याचा पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पूर्णपणे माहिती देखील सांगणार आहे. ग्राउंड कशा मार्काचं असते, किती मार्क असते हे देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तळमळीने वाटत असेल की आपल्याला कुठंतरी सरकारी नोकरीमध्ये लागायचं आहे, कुठंतरी आपल्याला घरच्यांचं नाव मोठं करायचं आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल फक्त सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ते बघायला मिळणार आहे. कारण की फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही. तुम्हाला एकदम मोफतपणे पूर्णपणे माहिती जी आपण पुरवत आलेलो आहेत आणि पुरवत राहणार. आता मी तुम्हाला सांगितलं जागा चंद्रपूरमध्ये 843 जागा आहेत, गडचिरोलीमध्ये 1423 जागा आहेत, अमरावतीमध्ये 1118 जागा आहेत. त्यानंतर 50% जी भरती आहे ती वनरक्षकची आहे आणि 50% जी भरती आहे ती वनसेवकची आहे. म्हणजे पूर्णपणे 100% याच्यामध्ये भरती होणार आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये 665 जागा आहेत, पुणेमध्ये 811 जागा आहेत, कोल्हापूरमध्ये 1256 जागा आहेत, धुळेमध्ये 931 जागा आहेत, ठाण्यामध्ये 1568 जागा आहेत. आणि पूर्णपणे जाहिरात जी आहे ती 12,991 या पदाची जाहिरात जी आहे ती आलेली आहे. लगेच लक्षात घ्या, म्हणजे पद आलेली आहे. जाहिरात कधी येऊ शकते आणि जाहिरात तुम्हाला सांगितलं 25 एप्रिलपर्यंत जाहिरात जी ती 100% येणार. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. 25 एप्रिलला वनरक्षकची जाहिरात येऊ शकते. पूर्णपणे अपडेट आपल्याला कळणार आहे. एप्रिल आणि मे किंवा जूनमध्ये ह्याची लेखी परीक्षा ग्राउंड देखील होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे, तर तुम्हाला खरोखरच ह्याच्यामध्ये लागायचं असेल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पूर्णपणे अपडेट जे बघायला मिळेल. आणि मी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण की तुम्हाला अपडेट बघायला मिळेल. त्याच प्रकारे पूर्णपणे वनरक्षक भरती संदर्भात जागा पूर्णपणे GR जो आहे तो आपल्याकडून टाकला जातो, कारण की यूट्यूब चॅनल जो तुम्हाला टाकणे शक्य नाही. आणि जर कोणाला आणखीन शंका असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नंबर दिला आहे माझा व्हॉट्सअप नंबर 9307248024. या नंबरवर मला मेसेज करा. तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाईल, पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे अपडेट दिली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल आणि तुम्हाला जर शंका असेल तर 9307248024 या नंबरवर मला मेसेज करा, फोन करा. तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली आहे, त्याला जॉईन करा, तर तुम्हाला पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल. धन्यवाद.